मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर अशा महिलांनी अर्ज केलेले आहेत। काही महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत आणि काही महिलांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत। रिजेक्ट आपला अर्ज झालाय अशा वेळी आपण नेमकं काय केलं पाहिजे या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। भरपूर अशा महिलांनी नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून अर्ज केलेले आहेत। काही महिलांचे अर्ज पेंडिंग मध्ये आहेत, रिव्ह्यू मध्ये गेलेले आहेत, परंतु तुमच्या अर्जाला अप्रूव्हल मिळते का तुमचा अर्ज रिजेक्ट मध्ये जात आहे हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। जर रिजेक्ट मध्ये तुमचा अर्ज गेलाय अशा वेळी आपण नेमकं काय केलं पाहिजे या संदर्भातील माहिती प्रत्येक महिलांना असणं आवश्यक आहे। जेव्हा हा व्हिडिओ संपेल तेव्हा प्रत्येक WhatsApp ग्रुपवरती तुमच्याकडून हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे। व्हिडिओला नक्की एकदा लाईक करून ठेवा। डिटेल्स पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून भरपूर अशा महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत। काही महिलांचे अर्ज रिजेक्टमध्ये पडलेले आहेत। आता रिजेक्टमध्ये पडण्याचे मुख्य 3 कारणे कोणती आहेत याबद्दलची माहिती जाणून घेऊया। भरपूर अशा महिलांनी अर्ज करत असताना आधार कार्डावरील जी काही माहिती आहे मराठीमध्ये अर्ज केलेले आहेत। अशा महिलांचे अर्ज रिजेक्टमध्ये गेलेले आहेत। आता राज्य सरकारच्या माध्यमातून महिला व बालविकास मंत्री यांच्याकडून स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली आहे। इथून पुढे जे काही अर्ज मराठीमध्ये पेंडिंगमध्ये आहेत, इन रिव्ह्यूमध्ये गेलेले आहेत, अशा महिलांचे अर्ज रिजेक्ट होणार नाहीत। ज्या महिलांचे अर्ज मराठीमध्ये होते अशा महिलांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत। अशा महिलांना परत एकदा या ठिकाणी संधी दिली जाईल आणि त्यांचा अर्ज भरून घेतला जाईल। आता अर्ज करत असताना तुम्ही नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून अर्ज करू शकता, मराठीमध्ये अर्ज करू शकता किंवा इंग्रजीमध्ये अर्ज करू शकता। परंतु पूर्वी ज्या महिला मराठीमध्ये अर्ज केलेले आहेत अशा काही महिलांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत। आता इथून पुढे हे अर्ज रिजेक्ट होणार नाही अशी माहिती स्पष्टपणे महिला व बालविकास मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। आता त्यानंतर भरपूर अशा महिलांचे अर्ज पासबुक अपलोड केलेले नाही आहेत म्हणून बँकेचा पासबुक अर्ज रिजेक्ट झालेले आहेत। मग अशा महिलांचे सुद्धा अर्ज रिजेक्ट व्हायला नाही पाहिजे, कारण त्या ठिकाणी पासबुक अपलोड करण्यासंदर्भात माहिती देण्यात आली नव्हती। कारण पासबुकवरील जे काही तपशील आहे ते व्यवस्थित भरला जावा असा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला होता। परंतु बँकेचा पासबुक जो आहे तो अपलोड करण्यासाठी या ठिकाणी कंपल्सरी ठेवण्यात आलेलं नव्हतं। तरीसुद्धा काही महिलांचे अर्ज रिजेक्टमध्ये गेलेले आहेत। अशा महिलांनी परत नारी शक्ती दूत ॲप किंवा पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करू शकता। आता त्यानंतर काही अशा महिलांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत, त्यांचे डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड केले गेले नाही आहेत। त्यामध्ये तुम्ही पात्र असून सुद्धा भरपूर अशा महिला रिजेक्टमध्ये गेलेले आहेत। केवळ डॉक्युमेंट व्यवस्थित ज्या जागेवर पाहिजे त्या जागेवर अपलोड झालेले नाही आहेत। मग अशा महिलांनी सुद्धा तुम्हाला परत नारी शक्ती दूत ॲप किंवा पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे। तुम्हाला संधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे, काळजी करण्याची गरज नाही। तुमचा जर अर्ज अप्रूव्ह झालेला असेल तर तुम्ही काही करू नका, तुमचा अर्ज कन्फर्म या ठिकाणी मंजूर झालेला आहे। तुमच्या खात्यावरती आता फक्त पैसे येणे बाकी आहेत। ज्या महिलांचे अर्ज इन रिव्ह्यूमध्ये आहेत, पेंडिंगमध्ये आहेत, डिसअप्रूव्ह झालेले आहेत, ज्या महिलांचे अर्ज डिसअप्रूव्ह झालेले आहेत अशा महिलांनी परत अर्ज करायला पाहिजे। ज्या महिलांचे अर्ज पेंडिंगमध्ये आहेत अशा लाभार्थ्यांनी काही करू नका, कारण तुमचं अर्ज अजून चेकिंगला गेलेलं नाही आहे। ज्या महिलांचे अर्ज इन रिव्ह्यू असेल किंवा रिव्ह्यूमध्ये गेलेले असेल अशा महिलांनी सुद्धा काही करू नका। येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये तुमचा अर्ज या ठिकाणी कन्फर्म मंजूर होईल। जर तुमचा अर्ज मंजूर झालाय तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही। भरपूर अशा महिलांना SMS सुद्धा आलेलं नाही आहे। जेव्हा तुम्ही नारी शक्ती दूत ॲपवरती केलेले अर्ज यावरती क्लिक करून तुम्ही जेव्हा पाहाल त्या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे समजून येत आहे की तुमचा अर्ज अप्रूव्ह झालेला आहे। भरपूर अशा महिला परेशान आहेत, कारण अर्ज केला आहे एका प्रोफाईलवरून परंतु त्यांच्या मोबाईलवरून ते अर्ज पाहत आहेत। असं नाही आहे, ज्या ठिकाणी ज्या मोबाईलवरून तुम्ही प्रोफाईल तयार केला आहे, प्रोफाईल तयार करत असताना जो मोबाईल नंबर दिलेला होता
त्याच मोबाईलवरून तुम्हाला हे सर्व अर्जाचे स्टेटस पाहता येणार आहे। जर तुमच्या मोबाईलवरून तुम्ही प्रोफाईल बनवलेले आहे आणि अर्जसुद्धा केलेला आहे तर तुम्हाला या ठिकाणी काळजी करण्याची गरज नाही। त्याच ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट पाहता येणार आहे। तुमच्या अर्जाची पूर्ण स्थिती, ज्या महिलांचे अर्ज व्यवस्थितरित्या भरले गेले नाही आहेत अशा महिलांनी एडिटच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचा अर्ज अचूकरित्या तुम्ही एडिट करू शकता। अशा पद्धतीने घरी बसल्या भरपूर अशा महिलांनी नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून अर्ज एडिट केलेले आहेत, अर्ज अप्रूव्ह सुद्धा केलेले आहेत। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती होती। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला आत्ताच लाईक करून ठेवा। ज्यांनी बेल नोटिफिकेशन ऑल केलेले नाही आहेत त्यांनी एकदा नक्की बेल नोटिफिकेशन ऑल करून ठेवा। भरपूर अशा मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलेले आहेत परंतु बेल नोटिफिकेशन ऑल केलेले नाही आहेत। ज्यांनी ऑल केलेले नाही आहेत त्यांनी लवकरात लवकर करून घ्या। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।